राम राम मंडळींनो. तर बघा आता तुमचं म्हणजे कालचा जो ब्लॉग बघितला असेल तर बघा कालच्या ब्लॉगमध्ये आपली लाईट गेली ती आणि फोनचं चार्जिंग होतं त्यामुळे ब्लॉग बनवायला नाही. तर बघा रात्रीची लाईट आली त्यांनी चार्जिंग झालं मग मंडळींनो. आणि आता बघा सकाळचं मस्तपैकी जिमवरून आलोय आणि बघा मंडळींनो सकाळचं वातावरण हे बघा मंडळींनो. चारी बाजूला धुकं पडलंय असलं भारी ना काय बोलाय नको. आणि मंडळींनो ह्याच्यावरूनच कळत असेल की काल संध्याकाळी पाऊस केवढा जोरात पडलाय बघा ही बघा धुकं. तर बघा मंडळींनो धुकं एवढं पडलंय ना की बघा इकडे बघा सूर्य पण बारीक बारीक दिसतो त्याच्यात आणि माणसं पुढची दिसून झाली धुक्यात असलं भारी धुकं पडलंय मंडळींनो. आणि बघा आता थंडीची मस्तपैकी सुरुवात झाली चांगली एकदम. तर चला आता घरी जाऊन आपलं आवरून घेऊया. बघा आता मंडळींनो सगळं आवरून धरून झालंय आणि बघा आज क्लासला आपल्याला एसटीच भेटली ना त्याच्यामुळे मग बाबरावला म्हणलो आपली कंडिशन अवघड आहे की नाही शिकायची नाही आपल्याला कळते म्हणजे इकडचं बाकीचा जरा कळला तर आपल्या जातो आता आम्ही स्टँडवर म्हणजे तर बघा आता मंडळींनो क्लासमध्ये आलतो आणि आलेल्या इथं बघा मला एक क्लासमध्ये वेगळा सीन दिसतोय. तर बघा इकडे आपले कार्यकर्ते बघा प्रज्वलला पुस्तक देतात पजा नवीन खरेदी आले तुफान किती आयफोन घातलाय नवीन आयुष्य पदच. तर बघा मंडळींनो प्रज्वल आता झालाय श्रीमंत. आता अभ्यास करायचा. काय करणार आहे अभ्यास बरं चालतंय मंडळींनो ह्याला अभ्यास करू द्या आपण जाऊ आपलं गप अभ्यास करायला. चल आता चल की मग. आता मंडळींनो आपला क्लास सुटलाय आणि बघा आपले बाबूराव आज आपल्या बरं काय माहित काय दिवसभर जास्त राहिलेत काय सांगता येत नाही काम काय सुद्धा चालतंय. पण बघा आता प्रज्वलवर जायचं तुझ्याकडे आहे कसले काम बर असं दे मंडळीनं बाबूराव आज आपल्याला माझ्याकडे त्यामुळे सगळं तर नाही करतंय. चालतं मंडळीनं जेवढं कामापुरतं गोड बोलायचं असतं असल्यांना नाहीतर असल्यांना नाही बोलून चालत. असं दे मंडळींनो व्हिडिओ पण केल्यानंतर ह्यांना दाखवतो मंडळींनो नाहीतर मी दाखवलं असतो ना तर लय राडा झाला असतं इथं. ठीक बंदच होय. तर बघा आता मंडळींनो आपण पोचलो स्टँडवर आणि आपल्याला जायला लागल्या मांडवे आणि ए बाय बाय अंपाच्याला काय बस भेटेल का नाही माहित नाही. बाबराव जागा पकड. तर बघा मंडळींनो बसमध्ये चढलोय आपला बाबराव बघा पुढं बसलाय आणि आता आपल्याला जागा नाही पण इकडं आपल्या भावानं जागा पकावडल्या त्याच्यामुळे चला. संस्कार भाव धन्यवाद बाबूराव. तर बघा आता मंडळींनो गावात पोचलोया आणि बाब्याला म्हणलो की त्या ओरिओ काय त्या बारक्या पोराचं बॉब्या खायचं सोडून तू ओरिओ मागतो मी काय करायचं त्यानं दिलं नाही त्याला मी काय करू. तर जाऊ का चला मग मंडळींनो जाऊया आता घरी. तर बघा आता मंडळींनो क्लासमधनं नुकताच घरी आलोय नाश्ता पाणी केलंय आणि बघा आता आपल्याला बाजार आणायला लावले. ही बघा असं सामान घेऊन मला आता बाजार आणायला जायचंय. आणि बघा असला एवढा जोराचा पाऊस पडलाय आता की काय बोलाय नको. पाणी चिंबच केलंय तर सगळीकडं भिजवलंय. असू द्या आता आपण गाडी वगैरेवर सगळं सामान लोड करू आणि त्याच्यानंतर मग दुकानात जाऊ. तर भेटूया गाडीत सामान लोड केल्यानंतर. तर बघा आता मंडळींनो सामान मी लोड केलंय गाडीत आणि आता मी निघालोय दुकानात. तर आता चला माझ्याबरोबर तुम्ही पण चला दुकानात आणि बघा आता दुकानातलं सामान कसं काय आपल्याला आणायचंय. मंडळींनो पाऊस पडला नाही की नाही आपल्या गावच्या बोगद्यात ती बघा पाणी साठायला लागतंय. आता ह्याला कुणी काय करायचं ती मलाच कळलं झालंय. तर मंडळींनो ह्याच्यावर काय उपाय असला तर आपल्याला सांगा नसेल तरी पण जरा कष्ट करून सांगा. आता बघा ह्या असल्या तुफानी नाही म्हणायत पण बघा असल्या समुद्रातनं गाडी काढायला लागते आपल्याला. तर ही बघा हा समुद्र तर बघा मंडळींनो मिशन आपली सक्सेसफुल झाली आणि आता जाऊया आपण दुकानात.
तर बघा आता मंडळींनो आलोय आपल्या घोरपडे दुकानदारांच्या दुकानात. दुकानदार हाय करा, दुकानदार हाय करा, हाय. चला मंडळींनो दुकानदारांना त्यांचं सामान बांधू द्या. त्यांना आपण लय त्रास नको द्यायला, नाहीतर आपल्याला उशीर करतील ते. तर बघा आता मंडळींनो सगळं सामान इमान घेतलं दुकानातलं की बघा सामान इमान घेऊन सगळं निघालूया. आणि आता बघा जातो आपली डिलिव्हरी आपली घरची आहे ती घरी पोहोचवतो. आणि मग आता काय अभ्यासाला लागतो. मग भेटूया आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये.